माऊली रामकृष्ण हरी. पंढरपूर महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शहर आणि विठ्ठल रुक्मिणीचे पवित्र असे स्थान आहे. हे शहर दक्षिण काशी आणि महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून ओळखले जाते. याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. संताबाई संतांच्या सानिध्यामध्ये पंढरीची वारी करणं हे भाग्याचं लक्षण आहे, भाग्याचं लक्षण. पंढरपूरला भूवैकुंठ असे देखील म्हटले जाते. असे म्हणतात की भगवान विष्णू स्वतःच्या भक्त पुंडलिकाच्या हाकेवर येथे प्रकट झाले होते. पंढरपूर हे ठिकाण चंद्रभागा नदीच्या काठी वसलेले असून नदीचा आकार चंद्रासारखा असल्यामुळे याला चंद्रभागा म्हणतात. दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला लाखो भाविक पंढरपूरला येतात. येथे दर्शन घेतल्याने सर्व पापे धुवून जातात आणि आत्म्याला मोक्ष प्राप्ती होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे महत्त्व महाराष्ट्रातच नाही तर भारतभर पसरलेले आहे. लाखो भाविक पायी पंढरपूरला आलेले पाहायला मिळतात. पंढरपुरात पाऊल ठेवताच भाविकांना वेगळीच ऊर्जा जाणवते. येथील भजन आणि कीर्तने मनाला भक्तिरसात बुडवून टाकतात. येथे येण्यासाठी रेल्वे उपलब्ध आहेत. मुंबई, पुणे, सोलापूर येथून नियमित बसेस उपलब्ध आहेत. पंढरपूर यात्रा म्हणजे केवळ धार्मिक यात्रा नाही, हे भक्ती, समर्पण आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतीक देखील आहे. येथे आल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्राची समृद्ध संस्कृती आणि भक्ती जाणवते. भगवान विठ्ठल आणि रुक्मिणीच्या दर्शनाने तुमच्या जीवनात सकारात्मकता आणि शांती येते. पंढरपुरात पोचल्यानंतर ओढ लागते ते चंद्रभागेची. एस टी स्टँडपासून साधारण 2 किलोमीटर अंतरावरती चंद्रभागा आहे. भीमाशंकरपासून उगम पावणारी भीमा आपल्यासोबत माऊलींची इंद्रायणी त्याचबरोबर भामा आणि नरेला सोबत घेऊन पंढरपूरला चंद्राकृती वळसा घालते. येथे चंद्रभागा हे नाव धारण करते. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये भाविकांची लगबग आपल्याला पाहायला मिळते. मस्तकी टिळा लावून आणि हार फुलांची खरेदी करून भाविक निघतो ते पुंडलिकाच्या दर्शनाला. विठ्ठलाचे दर्शन घेण्यापूर्वी पुंडलिकाच्या समाधीचे दर्शन घ्यावे अशी येथे प्रथा आहे. एकदा पांडुरंग भक्त पुंडलिकाच्या भेटीला आले. भक्त पुंडलिक आईवडिलांच्या सेवेमध्ये मग्न होते. पुंडलिकाने विठ्ठलाला उभे राहण्यासाठी वीट दिली. याच विटेवर पांडुरंग आज तागायत उभा आहे. विठ्ठलाला विटेवर उभे करण्याचे सामर्थ्य पुंडलिकाच्या बाबतीत होतं. पांडुरंगाच्या अगोदर पुंडलिकाचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. म्हणून तर श्रीहरींच्या अगोदर पुंडलिकाला स्थान दिलं. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय हा नामघोष याचंच उदाहरण आहे. विठ्ठल मंदिर 12व्या शतकात बांधले गेले. हे चालुक्य राजाने बांधले होते. भगवान विठ्ठल हा भगवान विष्णूंचा अवतार आहे. रुक्मिणी देवी ही लक्ष्मीचा अवतार आहे असे मानले जाते. मंदिराचा मुख्य भाग दगडांनी बनवलेला आहे. येथील मूर्ती पाहण्यासाठी दूरदूरवरून लोक येत असतात. मंदिर पूर्वाभिमुख असून तटबंदी आहे. त्याला एकूण 8 दरवाजे आहेत. पूर्वेकडील महाद्वारास नामदेव दरवाजा असे म्हटलं जातं. तेथे रस्त्यावरून पोहोचण्यास 12 पायऱ्या आहेत. त्यातील पहिली पायरी नामदेव पायरी आहे. लोक या पायरीला पाय न लावता पुढे जातात. संत चोखामेळा यांची देखील समाधी या पायरीसमोर उजव्या बाजूला आहे. आत जाताच छोटासा मुक्तिमंडप आहे. तेथे डाव्या हातास गणपती व महाद्वाराच्या माडीवर नगारखाना आहे. येथे गरुडाचे व समर्थ रामदासांनी स्थापन केलेल्या हनुमंताचे मंदिर आहे. त्यानंतर अरुंद दगडी मंडपाच्या भिंतीत 3 दरवाजे आहेत. मधल्या दरवाजाच्या दोन्ही बाजूस जय विजय हे द्वारपाल व गणेश आणि सरस्वती आहेत.
मधल्या दारातून आपण 16 खांबी मंडपात जातो. तेथे छतावर दशावतारांची व कृष्णलीलेची चित्रे आपल्याला पाहायला मिळतील.